कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। राजू, अगं आपण आपल्या घरात कसं काय आलो? काल रात्री डॅडींच्या घरी होतो ना, पार्टी होती ना आपली, इकडे कसं काय आलो? धनु दीदी आवरून घे पटकन, बसून नको राहू। धने, तू तरी सांग ना काय झालं काल रात्री? राजू, नाश्ता केलायस ना वा? हा, मला लय भूक लागली, तसं बी सकाळपासून काही खाल्लं नाही। धने, अगं ऐक ना माझं। भागे, तू तरी सांग ना काय झालं काल रात्री? दादा मला इस्त्री करायची, शाळेला आधीच उशीर झाला। भागे, मी करतो इस्त्री, तू सांग ना मला काय झालं? मला नाही माहिती। भागे, खोटं बोलतेस ना तू? हे बघ, तुला सायकल पाहिजे ना, मी देतो पुढच्या वर्षी। सांग ना मला काय झालं काल रात्री? तू काल पार्टीत दारू पिऊन बहिणीला नको नको ते बोललाय। जो तो इज्जत ताजून टाकून तोडून जातोय, न पुढं गरीबाला या पार्टीत अशा बोलवू नका। आज जाऊया का? का तुला लाज वाटत असेल ना आता? मला पण लाज वाटते असं सासऱ्याच्या घरात राहताना। तुला पण सगळं हेच पाहिजे होतं, माझी दाढी कोरली, कोट घातला, का लाज वाटते तुला? ही माझी गरिबी जागायचा प्रयत्न करत होती, शेवटी उघडी पाडलीच मी। आपल्या घरीचा दादा, वहिनी ह्या घरात कसा आपला श्वास कोंडतो, तसं तिचा आपल्या घरात श्वास कोंडत असेल ना? राहू दे त्याला इथं। काय एवढं सगळं झालं? मी तुझा एवढा मोठा अपमान केला? नाही नाही, असं असं कसं झालं? मला आठवतंय, थोडं थोडं आठवतंय, मला राग आला होता, पण मी तुझा अपमान करणं नाही, शक्यच नाही। तर पण दादा तू बोललायस, आम्हाला लय वाईट वाटतंय त्याचं। वहिनी अशी नाहीये दादा, बहिणीचं मन लय निर्मळ आहे, तू तिला असं बोलायला नाही पाहिजे होतं। तू तिला या घरात परत नाही आलीस तरी चालेल असं म्हणलंयस, आणि आम्हाला नाही आवडलंय दादा। दादा अरे, वहिनीनं हे घर आपलं मानलं, आमच्यावर आईसारखं प्रेम केलं, तुझ्या प्रत्येक गोष्टीत साथ दिली तिने तुला, आणि तू तिच्याशी असं वागलास? पूर्ण लोक कसं सांगू तुम्हाला? काल पार्टीचं ना असं वाटत होतं सगळ्या माणसांना आपली इज्जत काढायलाच बोललोय। आपण तिथं सूटच होत नव्हतो, आपण तिथं का बोललो होतं काय माहित, असं वाटत होतं मला। आणि या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुझ्यापाशी येऊन थांबली। मग आपल्या माणसावरच आपण राग काढणार ना, आणि माझ्याकडनं पण तेच झालं। हो, पण तेच आपला माणूस तू तुझ्यापासून लय लांब घालवलायस दादा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।